केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला। यामध्ये अहिल्यानगर तालुक्यातील निंबळक या गावातील अंगणवाडी सेविका असलेल्या मीनाक्षी खुंटाळे व किराणा दुकानदार असलेले राजेंद्र खुंटाळे यांचा मुलगा ओंकार खुंटाळे हा 673वी रँक मिळवून उत्तीर्ण झाला। ओंकारचे प्राथमिक शिक्षण निंबळक येथील जिल्हा परिषद शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण देखील निंबळक येथील गावामध्ये झाले। त्याने पदवीचे शिक्षण BSc केमिस्ट्री शिक्षण पूर्ण केल्यानंतर ओंकार गेल्या 7 वर्षापासून UPSC ची तयारी करत होता। आज अखेर त्याला यश प्राप्त झाले असून निंबळक गावातील व कासार समाजातील पहिलाच युवक UPSC पास झाल्याचा आनंद त्याच्या आई वडिलांसह गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे। निकाल जाहीर झाल्यानंतर गावातील नागरिकांनी शुभेच्छा देण्यासाठी घरी मोठी गर्दी केली होती। यावेळी आपल्या मुलाच्या यशाचं कौतुक गावकरी करत असताना पाहून आई वडिलांना देखील अश्रू अनावर झाले। यावेळी त्याच्या मित्रमंडळींनी देखील आपल्या मित्राचं तोंड भरून कौतुक करत जल्लोष साजरा केला। पहिली गोष्ट म्हणजे दुकानदारी करत असतानाच मी नगर जिल्ह्यामध्ये नगर तालुक्यामध्ये सोसायटीला सचिव म्हणून काम करतो। सचिव म्हणून काम करताना कमी पगारामध्ये अगदी कमी याच्यामध्ये आम्ही सगळे ऍडजस्ट करीत गेलो। मुलांनी म्हणजे मुलाला पुण्याला पाठवलं, समजा UPSCचा अभ्यास करण्यासाठी तो 7 वर्ष जवळपास पुण्यामध्ये राहिलाय आणि ते अभ्यास करून तो या पदापर्यंत यश मिळवलं। त्यासाठी कष्ट त्यांनी अपार अभ्यासासाठी त्यांनी 18 तास 15 तास अभ्यास करणं, अगदी सण सुद्धा असेल तर घरी येत नव्हता तो, कारण तो फक्त अभ्यास एक अभ्यास, दुसरं काही नाही। आणि त्याचे मित्र वगैरे सगळ्यांना फक्त पहिल्यापासून गॅरंटी की एक ना एक दिवस भैया हा या पदापर्यंत जाईन, आपल्या गावचं नाव रोशन करेल किंवा आमच्या कुटुंबाला किंवा आमच्या समाजाला, तर आम्ही अल्पसंख्याक म्हणजे कासा समाजाचे असं असताना समाजामध्ये पहिला कलेक्टर होतोय याचाही मला एक आनंद होतो। मी स्वतः राजेंद्र मुरलीधर खुंटाळे, तसं आमचं मूळ गाव दाडदेवळा पाथर्डी तालुक्यातलं मुकुंद महाराज दाडदेवकरांचं गाव। आई वडील कामाधंद्याच्या निमित्त निंबळक परिसरात आले। आमचा जन्म झाला त्यावेळेस वडील आलेले आणि शिक्षण वडिलांना तिथं झालेलं प्राथमिक शिक्षण, आणि उभं आयुष्य त्यांचं कष्टामध्ये नगरला 2-2, 3-3 वेळेस सायकलवर जाऊन बराचसे काम, इथं सगळे काम करून काम केलं। ते दुकानदारी जे उभं राहिली नंतर त्यांच्या कष्टातून त्यांनी सगळं उभं केलं। मी अंगणवाडी सेविका आहे, माझ्याच अंगणवाडीत तो शिकलेला आहे, त्याच्यामुळे माझा पहिला विद्यार्थी। ग्रामीण भागात शिकून सुद्धा त्यांनी खूप यश, मोठे यश संपादन केले। रात्रीचं 8-8 तास 8-8 तास अभ्यास करून त्यांनी खूप मोठं यश मिळवलेलं आहे। आम्ही सुद्धा त्याला जास्त हे म्हणजे उभारी द्यायचो नाही का। मागच्या वर्षी पण थोड्याशा मार्कावरून तो गेला होता आणि यावर्षी घवघवीत यश मिळून पास झालेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना, आमच्या सगळ्या गावाला खूप आनंद झाला आहे। सगळ्या नातेवाईकांना पण खूप आनंद झाला। त्याचं प्राथमिक शिक्षण निंबळकमध्ये जिल्हा परिषद शाळेत झालं, त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण निंबळकमध्येच हायस्कूलमध्ये झालं आणि पुढचं नगरमध्ये झालं। नंतर तो पुण्याला अभ्यास करायला गेला। त्यांनी 5-6 वर्ष अभ्यास करून आज घवघवीत यश संपादन केलं। म्हणजे मी जसं या घरात आले तसं म्हणजे त्यांची इच्छा होती की त्यांना म्हणजे कलेक्टर होण्याची खूप इच्छा होती। मला पण असं वाटलं की हो, पण त्यांनी आमचं जसं लग्न झालं तसं ते गेलेत, अभ्यास करतायत पुण्यात। बहुत म्हणजे बरेच दिवस झाले, त्यात कोरोनाचा काळ आला, त्याच्यात त्यांना खूप हे झालं, म्हणजे तिथून इथं यावं लागले। 1 वर्ष त्यांनी इथं अभ्यास करून काढले, नंतर परत गेले। 7 वर्ष त्यांनी धडपडीने अभ्यास केला। आता आम्हाला पहिला जसा कॉल आला ना, तसं मी मम्मी आम्ही करडलो। आम्हाला पहिल्या कॉलवर आम्हाला इतका अभिमान वाटला त्यांचा, आणि खूप म्हणजे खूप आम्हाला काही हसाव करावं असं काही सुद्धा समजा नाही, इतका आम्हाला इतका आनंद वाशू आले की बस। माझं नाव मयूर राजेंद्र खुंटाळे। चिरंजीव ओंकार हा माझा छोटा भाऊ आहे। गेली 5-7 वर्ष तो एकदम हार्ड वर्क केलं त्यांनी या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी। त्या यशाला आज कुठंतरी त्याचा दिवस होता आज, आणि कुटुंबियांना पण इतका आनंद झाला की त्याचं शब्दात पण वर्णन करणं हे। माझं नाव महादेव गवळी। ओंकार एका कॉलेजला असताना NSSच्या शिबिराच्या दरम्यान त्याची माझी पहिल्यांदा भेट झाली होती। NSSच्या कार्यक्रमानिमित्त तो निमंत्रण देण्याच्या निमित्तानं भेटला आणि त्याच्यानंतर आमची मैत्री कायम राहिली। तर ओंकारचं शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्तच सामाजिक उपक्रमांमधील सहभाग, आणि त्यामुळे आम्ही कायम सोबत राहिलो। त्यानंतर जसं त्याचं उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं, पदवीचं शिक्षण पूर्ण झालं, त्यानं UPSCची परीक्षा देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले। साधारणतः गेल्या 7 वर्षापासून तो सातत्यपूर्ण या परीक्षेसाठी प्रयत्न करत होता। गेल्या वर्षी अगदी कमी मार्कानं त्याचं हे यश
त्याला यशाने हुलकावणी दिली, मात्र तरीही त्याने खचून न जाता पुन्हा त्याच ताकदीनं त्याच हिमतीनं त्यानं तो आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहिला, प्रामाणिक राहिला आणि त्याची आज फलनिश्चिती झालेली आहे. त्याला त्यांनी ऑल इंडिया रँक 673 मिळवून त्यानं हे यश संपादन केलं. आमच्या नगर तालुक्यामधील किंवा MIDCच्या भागामध्ये एक शाप असतो की काय होतं, जिथं औद्योगिकरण आहे तिथं कुटुंबियांची मानसिकता नसते मुलांना इतका वेळ देण्याची, आणि त्या अशा परिस्थितीमध्ये मुलं सहजपणे लगेच कामधंद्याला लागतात आणि मग अशा मोठ्या परीक्षांच्या नादी लागत नाही. पण खुंटाळे कुटुंबियांनी अगदी त्यांची जेमतेम परिस्थिती आहे, एक किराणा दुकान, त्याच्या आई अंगणवाडी सेविका, वडील सेवा सोसायटीचे सचिव, हे अत्यंत तुटपुंज मानधन आणि एवढ्या कमाईमध्ये त्यांचं आर्थिक उत्पन्न असतानाही त्यांनी ओंकारसाठी गेली 7 वर्ष पैसे पुरवले, त्याच्यासाठी पाठबळ दिलं, त्याला मॉरल सपोर्ट दिला आणि यामुळेच या सगळ्याचा परिपाक म्हणून ओंकारचं हे यशाकडे बघणं आपल्या सर्वांना गरजेचं आहे. ओंकारनं हे जे यश मिळवलं त्याच्या यशाबद्दल त्यांना निंबळकच नव्हे तर आपल्या तालुक्याच्या शिरेपाचा मानाचा तुरा रोवलेला आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचं खरोखर खूप अभिनंदन. धन्यवाद.